हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. गुरुवारमधला सेकंड डे. आता आम्ही निघतो रत्नागिरीला चाललो आहे मी आता. मी बघू शकता या हॉटेलच्या इकडनं व्ह्यू. पूर्ण सुपाऱ्या सुकत ठेवल्यात. तर इकडनं चहा बी पिऊ आणि आम्ही निघू रत्नागिरी साईडला. म्हणजे गणपतीपुळे तिकडे ऑन द वे काय काय होईल ते सगळं दाखवतो तुम्हाला. चला भेटू आपण आता पुढे. बाईकवर भेटू आपण डायरेक्ट. आता तयारी चालू आहे आमची. तयारी झाली की भेटू आपण. चलो बाय. आम्ही होमस्टेमध्ये राहिलेलो. राहण्याचे ठीक आहे, 1500 रुपये होतं पर पर्सन. ठीक आहे. आता निघालो आम्ही हॉटेलमधनं. तर आपल्याला इकडनं जवळजवळ 30 किलोमीटर जायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला पेट्रोल पंपावर जायचं आहे, कारण का फ्यूल कमी आहे. फ्यूल भरायचं पहिला मेन म्हणजे. फ्यूल पंप डायरेक्ट गुहागरपासून 12 किलोमीटर लांब आहे. गुहागरमध्ये फ्यूल पंप नाही. तर बघू तिकडे जाऊन पेट्रोल भेटतं की नाही. रात्री आम्ही आलेलो. इकडचे सगळे मंदिर आहे. हे एक मंदिर आहे, पुढे गणेश मंदिर आहे, त्याच्या पुढे वार्डेश्वर असं काहीतरी मंदिर आहे शंकराचं. हे माझ्या साईडला लेफ्ट साईडला गणेश मंदिर आहे. तसं वार्डेश्वर मंदिर पण आहे. तिकडे रात्री आलेलो आम्ही, पण तेव्हा शूट नाही केलं आम्ही, कारण का अंधार होता खूप, त्यामुळे शूट नाही केलं. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की समुद्रावर आम्ही किती मजा केली. आणि समुद्र पण एकदम क्लीन आहे, म्हणजे अशी घाण काहीच नाही. पब्लिक पण सध्या खूप आहे. का म्हणजे वीकली ऑफ आहेत सगळ्यांना. लगातार 2-3 दिवस सुट्ट्या. त्यामुळे हे मेन गुहागरचं मार्केट. आणि इथेच हेच लेफ्ट साईडला मंदिर आहे. मी रात्री आलेलो तिकडे, लेफ्ट साईडलाच आहे. आणि इथेच राईट साईडला आपल्या एस.टी स्टँड, गुहागरचं एस.टी स्टँड. मी चिपळूणवरनं आले तर चिपळूणवरनं डायरेक्ट बसने येऊ शकता गुहागरला. 1 तासाचं रन आहे. होमस्टे पण आता खूप हे झाले तिकडे. त्याला मी वेगळ्या रस्त्याने गेलेलो, आता वेगळ्या रस्त्याने येतोय. काल गुगल आंटी आम्हाला दुसऱ्या रस्त्याने घेऊन गेलेली. हा पण रस्ता मस्त आहे. मजा आली गुहागरमध्ये. फूड तर एक नंबर होतं. नॉनव्हेज फिश खायला एक नंबर होता. म्हणजे अन्नपूर्णा म्हणून फेमस हॉटेल आहे गुहागरमधलं, तिथेच जेवलो. मी खूप सारे यूट्यूबरच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल ते हॉटेल. फेमस यूट्यूबर. तर आपल्याला तर 12 किलोमीटर असं सरळ स्ट्रेट जायचं आहे. इकडचे रोड खूप मस्त केलेत, पण असं स्पॉट होल नाही जास्त. दशभुजा लक्ष्मी गणेश देवस्थान हिंदवाई. चाललो इकडेच. दिसलं रस्त्यात एक मंदिर, वरती खूप मस्त वाटत होतं, बोललं जाऊ. वरती गाडी पण जाते वाटतं.
चला आता पोचलो, दर्शन घेतो, मग पुढे भेटू आपण आता रस्त्यामध्ये. चला बाय. दर्शन घेऊन झालंय आमचं, फ्युल अप पण करून घेतलंय. पेट्रोल पंप लागला आम्हाला, फ्युल भरून घेतलं, आता काय टेन्शन नाही. राईट साईडला पूर्ण समुद्र आहे, समुद्र किनारा. या रोडची हेच मजा आहे का तुम्ही असं पूर्ण समुद्राच्या कॉर्नरने जातो. कोस्टल रूट आहे पूर्ण. हवा पण मस्त थंडगार एकदम. आपण थोड्याच वेळ तवसाळला पोचू. तवसाळने फेरीबोटने आपण जाणार आहे जयगडला. रोडला आणि गर्दी नाही आहे, एकदम सुना सुना, एकदम सुना सुना. असं पूर्ण घाटाचा रस्ता आहे ऑलमोस्ट. मजा येते अशा रोडवर गाडी चालवायला. त्यात फर्स्ट टाइम मी एवढ्या लांब गाडीवरती आलोय. आधी रोह्यापर्यंत आलेलो, रोह्याच्या पुढे कधी आलो नव्हतो गाडीवर. फर्स्ट टाइम गाडी घेऊन आलो एवढं लॉंग राईड. ॲपमध्ये बघू शकता तुम्ही, थोडंच अंतर राहिलं आहे आपलं आता. तर पोचलोय तवसाळला. जस्ट पोचलो. मागे शूट केलं नाही, कॅमेरा हँग झालेला, त्यामुळे शूट करायला भेटलं नाही काय. त्यामुळे आता इकडे येऊनच डायरेक्ट मी शूट चालू केलंय. तिकडे मागेच तिकीट घर आहे, तिकडनं तिकीट घ्यायला लागते. 110 रुपये मला पडलं दोघांचे, आमचे आणि बाईकचे. वर्थ आहे पण, आणि का तुमचा डायरेक्ट 2.5 तास वाचतो. 2.5 तास आणि फ्युलचे पण पैसे वाचतात डायरेक्ट. गाडी बोटीमध्ये टाकायचा एक्सपिरियन्स पण. चला माझा नंबर आला आता, चाललो आता गाडी लावतो इथे. जर टाइम लॅप्स घ्यायला भेटले तर टाइम लॅप्स घेतो. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे गाडीमध्ये. लोक पण ऑलमोस्ट गाड्यांमध्ये बसून आहेत, काय काय जण आहेत वरती डेकवरती. चला बोट निघाली आपली. पोचलो आम्ही जयगडवरून. आता पुढे आलो थोडं, इकडे पूर्ण JSWचे प्लॅन्ट आहेत. प्लॅन्ट आहे का काय माहीत नाही, पण मस्त गार्डन बनवलं. JSWचंच आहे सगळं. आपल्याला टुवर्ड्स गणपतीपुळे सरळ जायचं आहे. फेरी बोटचा फायदा खूप आहे, पण आपला खूप टाईम पण वाचतो आणि फ्युल म्हणजे आपलं कॉस्टिंग पण वाचते पूर्ण. चला तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा तोपर्यंत.
आता आम्ही कुठे पोचलो माहीत नाही, पण माझ्या राईट साईडला पूर्ण बीचच बीच आहे. काय बीच एकदम क्लीन बघू शकता तुम्ही. तर काय नाही, त्यामुळे गर्दी पण काय नाही. इथे कोणी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असते ना, तेवढी गर्दी झाली असती ना आज. खूप सारी पब्लिक इकडे फिरायला आले कोकणात, त्यामुळे खूप गर्दी असते. सध्या कोणच नाही या बीच, म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वॉटर स्पोर्ट्स नाहीत त्यामुळे गर्दी नाही. कोस्टल रूट जी इच्छा आहे परत यावं या रोडनी, का पण हा स्टार्ट कोस्टल रूट अलिबागपासून चालू होतो. आपल्याला अलिबागपासून स्टार्ट करायचं आहे आणि एंड गोवा बिवा साईडला गेलो की एंड करून टाकू. सो बघू, आपण कधीतरी ट्राय करू. बघा काय बीच आहे. बीच पण मस्त क्लीन आहे एकदम. तिकडे ब्लॅक ब्लॅक दिसतंय का तुम्हाला? ते लोक आहेत, एवढी गर्दी आहे तिकडे त्या बीचवरती, काय काय माहिती. फुल बीचला गर्दी आहे. सगळं पब्लिक इकडेच आलेलं दिसतंय कोकणात. तर पूर्ण पब्लिक केवढी बाबा. त्या करोनाच्या भीतीने सगळे आता फिरायला आलेत काय माहित नाही. मस्त आहे, कोणतं गाव आहे माहीत नाही, मस्त व्ह्यू आहे पण. मस्त व्ह्यू आहे. आता पुढे बघू आता कोणतं गाव आहे. इथं पार्किंग बघा बाबा बाबा, एवढ्या गाड्या. तीच गर्दी ती मग मगाशी तुम्हाला दाखवली ना, तीच गर्दी आहे सगळी. पार्किंग तर बघा किती आहे. डायरेक्ट जत्रा भरले असं वाटतंय, एवढी बीचवरती गर्दी आहे. जत्रासारखं सगळे स्टॉल बिल लागले तिथे. सर्वात जास्त बीचवरती गर्दी ह्याच बीचवरती मला वाटते सध्या. लय गर्दी होती, कारण का मी लांबूनच आहे, पोलीस पण आहेत, मी लांबूनच बघितलं एवढी गर्दी होती. ते का गर्दी होती काय माहिती. इथे ते सगळे पॅराग्लायडिंग ते सगळे वाटतं, त्यामुळे गर्दी वाटते इथे. बीचचं नाव आहे ना काय ते चांगलंच होतं, दिसतं का बघतो मी पुढे. वर नव्हतं काहीतरी.
चला तर गणपतीपुळे आलं की भेटू आपण. बाय. पोचलो गणपतीपुळे, संस्थान श्री देव गणपतीपुळे. फुल गर्दी. हा मग ते झालं दर्शन. आतमध्ये अलाउड नव्हतं म्हणून शूट नाही केलं. म्हणून आता डायरेक्ट निघालो तिकडनं आम्ही. तर तू रत्नागिरीला चाललो आहे. बीच कोणता आहे माहीत नाही मला. कुठं पोचलो आहे आम्ही आता. जराशे आता फोटो काढून घेऊ आम्ही. बीच बघू शकता. वॉटर स्पोर्ट आहेत थोडेसे. व्ह्यू खतरनाक आहे, पण व्ह्यू साठी पैसा वसूल राईड आहे. झाला आमचा फोटो बिटो काढून निघालो. बघू शकता बीच. ओनली बीच बीच बीच. तुम्ही असे कुठे कुठे राईडला गेले ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. त्या लाईकमुळे माझे व्हिडिओ थोडे प्रमोट होते, त्यामुळे नक्की लाईक करा. तुमच्यासाठी मी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊनच जाईल ट्रॅव्हलिंगचे. आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला माहितीच आहे, डीजेचे सॉन्ग रिमिक्स नॉनस्टॉप येतच राहतात. ते पण आवडत असतील तुम्हाला तर ते पण नक्की लाईक करा. हा बीच आरेवारे बीच. इकडे मी आलेलो आधी पण, तेव्हाच आम्ही नाईटला आलेलो फॅमिलीसोबत, सगळे फॅमिली याच बीचला, आरेवारे बीच. पण बीच मस्त आहे. आम्ही होमस्टे पण केलेला मध्ये, ते पण दाखवतो. म्हणजे आमच्या भावाच्या ओळखीचे होते, त्यांच्याच घरी राहिलेलो आम्ही. तर इथं हे पण रोपवे पण चालू झालं इकडनं तिथपर्यंत.
आज तर ट्राय नाही करत आहे आम्ही. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा, निवांत येऊ तेव्हा नक्की ट्राय करू. आणि आलेलो तेव्हा पण लय मजा आलेली, कारण का बीचवर कोणच नव्हतं, आम्हीच होतो फक्त, आमचीच फॅमिली बीचवरती. चला, इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. चलो बाय, टेक केअर.